रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलात का? तर मग ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण सोयाबीन चिली बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मोठ्या वाटीने सोयाबीन भिजत घातलं आहे. त्यानंतर इथे 10 मिनिटानंतर भिजत घातलेल्या सोयाबीनमध्ये आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा काळी मिरी आणि ते तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला इथे सोयाबीन मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये एक कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि सिमला मिरची घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा शेजवान चटणी आणि 2 चमचे डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. त्यानंतर ही सर्व पेस्ट आपल्याला इथे ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व फ्राय केलेले सोयाबीन आपल्याला घालून छान मिक्स करायचं. खलबत्त्यामध्ये ठेचलेला इथे अद्रक लसूण घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅस बंद करून कांद्याचे पात घालायचे आहे. कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास